विभाग प्रमुख आहेत याचे प्रमोद शिंदे ते या ठिकाणी आलेले आहेत। कोणी मोठे नेते आलेले नाही आहेत, परंतु ते आल्याबरोबरच पालिकेचं जे कार्यालय आहे तिथे जाण्यासाठी निघणार होते आणि त्याच पूर्वी बॅरिकेड्स लावून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, पोलिसांच्या गाडीत भरलेलं आहे। त्यामुळे मोठ्या नेत्यांना अजून तरी ही गोष्ट फक्त आपल्या प्रसार माध्यमातूनच कळली असावी, त्यानंतरच त्यांच्या प्रतिक्रिया येतील। परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे शिवसैनिक आहेत, महिला शिवसैनिक असतील, पुरुष शिवसैनिक असतील, हे सगळे घोषणाबाजी करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। तर अनेक महिलांना गाडीत भरतायत, तर अनेक महिला ज्या आहेत त्या यायला तयार नाहीत, तर अक्षरशः त्यांना ओढून गाडीत टाकण्यात येत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। एकीकडे खरं तर मनोज, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रस्ते पाहणीचा दौरा सुरू आहे, तर दुसरीकडे हा हंडा मोर्चा सुरू आहे। सगळे एकंदर सध्या परिस्थिती काय पाहायला मिळते? अगदी बरोबर आहे। एकीकडे शिवसेनेचे आणि माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आताचे एकनाथ शिंदे यांनी रस्ते पाहणी दौरा सुरू केलेला आहे। तो यासाठीच की जे आंदोलन होणार आहे ठाकरे गटाकडनं, तर त्या ठाकरे गटाला पूर्णपणे माध्यमामध्ये प्रसिद्धी मिळू नये यासाठी हे आंदोलन आहे का त्यांनी जे रस्ते पाहणी दौरा सुरू केलेला आहे ते पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे, कारण ते जाणार म्हटल्यावर त्यांच्यासोबत माध्यमं सुद्धा असणार आहेत आणि हे आंदोलन होत असताना या ठिकाणी सुद्धा आंदोलन आहे। कुठेतरी सगळं श्रेय जे ठाकरे गटाला जाऊ नये असाच यातून प्रयत्न होतोय असं एकंदरीत पाहायला मिळते आहे। मनोज, खरं तर टँकर असोसिएशनने आपला संप मागे घेतलेला आहे, त्यामुळे पाणी पुरवठा आता अनेक ठिकाणी होतोय। कुठल्या भागात सध्या मुंबईच्या पाणी पुरवठा होत नाही? आंदोलनकर्ते काय म्हणतायत त्या? अगदी बरोबर आहे। जे टँकर चालकांनी संप सुरू केला होता तो कालच मिटलेला आहे, परंतु अजूनही अनेक भागामध्ये जे आहे ते पाणी कमी दाबाने येत आहे किंवा अनेक ठिकाणी गढूळ पाणी येत आहे। अनेक ठिकाणी रस्त्याची कामं सुरू आहेत, मग ते सायन कोळीवाडा असो, पाटूक परिसर असो, बुलूट परिसर असो, अनेक ठिकाणी अशाच प्रकारे रस्त्याची कामं सुरू असल्यामुळे पुढे पाईपलाईन फुटते, तर कुठे काहीतरी लिकेजेस असतात, त्यामुळे गढूळ पाणी सुद्धा येते। तर महापालिकेकडून ज्या ठिकाणावरून पाणी पुरवठा होतो त्या ठिकाणी सुद्धा अनेकदा त्याच ठिकाणावरून गढूळ पाणी येत असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे जे शिवसैनिक आहेत ते सुद्धा आक्रमक झालेले आहे, कारण हे गढूळ पाणी येत आहे। त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी कशा प्रकारे पाणी प्यायचं, जे जीवनावश्यक वस्तू पाणी आहे ते तर मिळत नसेल आणि मिळत असेल तर ते असं मिळत असेल गढूळचं, तर आरोग्यावर सुद्धा परिणाम जाणवतो। त्यामुळे मुंबईतल्या अनेक ठिकाणी जे कमी दाबाने पाणी येते त्यामुळेच हा मोर्चा काढण्यात येत आहे।